केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे असंही म्हणावं। आपण असा निर्णय केला ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 9000 रुपये आणि रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 10 वस्तू वाटप होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रेशन कार्डच्या माध्यमातून 9000 रुपये आणि 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा रेशनधारकांना आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख रेशनधारकांसाठी आनंदाच्या बातम्या देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच रेशनधारकांसाठी आज 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यातील पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती 9000 रुपये मिळणार आहेत। दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। उर्वरित 3 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु अचानक याच्यामध्ये कशामुळे बदल करण्यात आलेला आहे। तर बघा रेशनधारकांना राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती जे गहू मिळत होता, तांदूळ मिळत होता, तर ते चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशनच्या तांदळाचा भात शिजत नव्हता, रेशनचे जे गहू मिळत होते तर ते गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते। त्या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये मस्किडे दिसत होते। मोठ्या प्रमाणामध्ये हे गहू आणि तांदूळ चांगले नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये या ठिकाणी सापडलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून राज्यातील रेशनधारकांचे आरोग्य चांगले राहावे, राज्यातील रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून गहू आणि तांदूळ यांसोबत अजून काही वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे तुम्हाला रेशन कार्डवरती गहू मिळत होते, तांदूळ मिळत होते, तर त्याचं डॉक्टरांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आलेलं आहे। तर या संशोधनामध्ये स्पष्टपणे सापडलेलं आहे की या ठिकाणी जे गहू मिळत होते, तांदूळ मिळत होते, ते जरी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मिळत नसले तरी पण त्याच्यामध्ये जी पोषक द्रव्ये असतात तर ती पोषक द्रव्ये मिळत नसल्याचं सरकारला लक्षात आलेलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आजारांचे प्रमाण सुद्धा वाढलेले होते। त्यामुळे रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे यापुढे सर्व रेशनधारकांचे आरोग्य सुधारणार आहे, रेशनधारकांचे जीवनमान सुद्धा सुधारणार आहे। म्हणजेच तुम्हाला आतापासून चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे तांदूळ, चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे गहू सुद्धा वाटप केले जाणार आहेत। त्यासोबत रेशनधारकांना ज्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत होते तर यापुढे आर्थिक समस्यांना सामोरे सुद्धा जावे लागणार नाही। म्हणजेच रेशनधारकांना राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहे। म्हणजेच पैसे वाटप केले जाणार आहेत। तर हे पैसे कसे मिळवायचे आहेत, कोणाला मिळणार आहेत, सरकारने याच्यावरती कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, घेतलेला आहे, हे पैसे मिळवण्यासाठी रेशनधारकांना काय करायचं आहे त्याची माहिती देणार आहे। आणि तुम्हाला हे पैसे तुमच्या स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहेत का थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्याची माहिती सुद्धा पाहणार आहोत। त्यासोबत रेशनधारकांना हा जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला आता 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत। बघा रेशनधारकांना तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी पहिला आनंदाचा निर्णय पैशांचा आहे। म्हणजेच रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला पैसे मिळणार आहेत, 9000 रुपये मिळणार आहेत।
दुसरा आनंदाचा निर्णय, रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत म्हणजेच चांगल्या क्वालिटीचे गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ यांसोबत 10 वस्तू मिळणार आहेत. आणि जे अजून उर्वरित 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 3 आनंदाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ते उर्वरित 3 आनंदाचे निर्णय सांगत आहे. परंतु रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जे रेशनधारक खरोखर रेशन कार्डसाठी पात्र असतील त्याच रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून मिळणार आहे. तर या पद्धतीने कशा पद्धतीने हा लाभ मिळवायचा आहे, या 5 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा पाहून घेऊयात. परंतु रेशनधारकांना तुम्ही घेत असलेल्या रेशन कार्डवरतीच हे पैसे आणि हे धान्य त्यासोबत 10 वस्तू मिळणार आहेत. म्हणजेच फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना, त्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती हे जे 5 आनंदाचे निर्णय जाहीर झालेले आहेत, घोषित झालेले आहेत, तर या पांढऱ्या रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही पांढरे रेशनधारक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल. परंतु जे पिवळे रेशनधारक असतील, जे केसरी रेशनधारक असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेशनधारकांना तुम्हाला या 5 आनंदी निर्णयांचा लाभ 1 जानेवारी 2026 पासून घेता येणार आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र रेशनधारकांनाच या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल. जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसणार नाहीत, रेशन कार्डसाठी पात्र नसतील त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या शेजारी, तुमच्या समोर किंवा तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मोठमोठे नागरिक आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, पदे आहेत, ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना पैसे देऊन रेशन कार्ड काढत आहेत आणि ते सुद्धा गरिबांच्या पोटावरती पाय देत आहेत. म्हणजेच हे जे लाभ येतात तर हे लाभ गरीब कुटुंबातील रेशनधारकांसाठी सुरू होत असतात. परंतु याचा लाभ खरोखर जे मोठमोठे नागरिक असतात, म्हणजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा असतो, पदे असतात, ते चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढून अर्ज करून याचा लाभ घेत असतात. परंतु यापुढे जे पात्र असतील त्यांनाच याचा लाभ घेता येईल. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले असतील, अधिकाऱ्यांना पैसे देऊन रेशन कार्ड काढून घेतलेले असतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही. परंतु जे खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, अटींमध्ये बसत असतील आणि ज्यांचे रेशन कार्ड जुनी असतील त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर हे 5 आनंदाचे निर्णय सांगत आहे. त्यासोबत या 5 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे रेशनधारकांना जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डच्या आधारावरती जे 5 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत त्या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे. परंतु रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू दिले जायचे, वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त तांदूळ दिले जायचे आणि भरपूर अशा रेशनधारकांनी अन्न पुरवठा विभागामध्ये तक्रारी केलेल्या होत्या की रेशन कार्डवरती जो गहू दिला जात आहे तर तो गहू चांगल्या क्वालिटीचा मिळत नाही, तो गहू जुना आहे, तो गहू मोठ्या प्रमाणामध्ये किडांनी भरलेला आहे आणि जे तांदूळ दिले जात होते तर ते तांदूळ सुद्धा चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सापडलेले आहे. म्हणजेच तांदळाचा भात सुद्धा शिजत नव्हता. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी रेशनवरती जे गहू मिळत असतात तर त्या गव्हाच्या चांगल्या क्वालिटीच्या चपात्या, पोळ्या सुद्धा बनत नव्हत्या. तर या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच भरपूर रेशनधारकांनी तक्रारी दिलेल्या होत्या की या ठिकाणी असले जर आम्ही गहू खाल्ले, तांदूळ खाल्ले तर आमचे आरोग्य खराब होऊ शकते, असले जर गहू आणि तांदूळ आम्ही खाल्ले तर आमचे जीवनमान सुद्धा विस्कळीत होऊ शकते. त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ याच्यावरती संशोधन करण्यात आलं. तर या ठिकाणी त्या संशोधनामध्ये स्पष्टपणे सापडलेलं आहे. बघा जे गहू मिळत होते, तांदूळ मिळत होते तर ते आपल्या आरोग्यासाठी
आरोग्यासाठी चांगले होते, परंतु त्याच्यामध्ये जी पोषक द्रव्ये असतात, गव्हामध्ये पोषक द्रव्ये असतात, तांदळामध्ये जी पोषक द्रव्ये असतात, तर ती पोषक द्रव्ये कमी असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्याला हेच रेशनधारक मतदान करतात, हे रेशनधारक आपल्याला पाठिंबा देत आहेत, त्यामुळे रेशनधारकांसाठी आपण चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ दिले तर आपल्याला यांच्याकडून मतदान सुद्धा मिळणार आहे आणि त्यांचे रेशनधारकांचे जीवनमान सुद्धा सुधारणार आहे। अशा 2-3 प्रश्नांवरती विचार करण्यात आला, तर तो विचार करून रेशनधारकांना तुमच्यासाठी सरकारने सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष रेशनधारकांचे जीवनमान सुधरेल, वर्षानुवर्ष रेशनधारकांना चांगल्या क्वालिटीचे गहू आणि चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळतील, या संदर्भात परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की हे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे। तुमच्यासाठी जे 5 आनंदाचे निर्णय आज घोषित करण्यात आलेले आहेत, ते 5 आनंदाचे निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून घेता येणार आहे। परंतु 1 जानेवारी 2026 च्या अगोदर जर तुम्ही हे महत्त्वाची कामे केली तर तुम्हाला या 5च्या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल। तुमचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला रेशन कार्ड असेल, तुमच्याकडे रेशन कार्ड पिवळा किंवा केसरी असेल, तर तुम्ही याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलाच पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त लाभ सुद्धा मिळत आहे। तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी 5 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती 9,000 रुपये, दुसरा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती 10 वस्तू, तिसरा आनंदाचा निर्णय, चौथा आनंदाचा निर्णय आणि 5वा आनंदाचा निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये रेशनधारकांचा फायदा करून देणार आहे। कारण या 2 ते 3 आनंदाचे निर्णय म्हणजेच तिसरा, चौथा आणि 5वा आनंदाचा निर्णय, या 3 आनंदी निर्णयांच्या माध्यमातून रेशनधारकांचे जीवनमान 100% सुधारणार आहे। ज्याप्रमाणे सरकारने महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचप्रमाणे रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रेशनधारकांसाठी पैसे मिळवून देणारी योजना सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून रेशनधारकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, रेशनधारकांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। परंतु रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त पात्र रेशनधारकांनाच या आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल। जे रेशनधारक पात्र असतील त्यांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर या ठिकाणी पात्रता सांगत आहे, तुम्ही काळजीपूर्वक पात्रता ऐकायची आहे। तर बघा रेशनधारकांना पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। बघा पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल। त्यासोबत रेशनधारकांना जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी सांगत आहे, परंतु त्याच्या अगोदर पात्रता सांगत आहे। पहिले पात्रता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असो, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। दुसरे पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील पती असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आजी असेल, आजोबा असतील तर ते सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत। चौथी पात्रता म्हणजे रेशनधारकांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पात्रता आहे, तर ती पात्रता म्हणजे या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, याच्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पुरावा असायला पाहिजे। म्हणजेच एकतर तुमच्याकडे लाईट बिल असायला पाहिजे किंवा तुमच्या गावामधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही या गावामध्ये राहत आहात, यासाठी रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे। तर बघा या 4 पात्रता आहेत। जर तुम्ही 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला हा लाभ 100% मिळणार आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण पात्रता बघितली आहेत। आता तुम्हाला जास्त वेळ न घेता म्हणजे तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला कमी शब्दांमध्ये हे 5 आनंदाचे निर्णय सांगत आहे। या निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा रेशनधारकांना पहिला आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना 9,000 रुपये वाटप केले जातील। दुसरा आनंदाचा निर्णय, रेशन कार्डवरती 10 वस्तू वाटप केल्या जातील। आता तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना यापुढे आता गॅस कनेक्शनच्या पैशांची काळजी करायची गरज नाही। बघा गॅस कनेक्शन असतं तर बघा गॅसची टाकी सरासरी 800-900
900 रुपयापर्यंत पोहोचलेले होते. गॅसचे भाव गगनाला भिडलेले होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांचे पैसे वाचले पाहिजे त्या दृष्टिकोनातून रेशनधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅसचे 2,500 रुपये वितरित केले जातील. म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला या ठिकाणी 3 गॅस मोफत मिळणार आहेत. त्यासोबत चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये म्हणजेच वर्षाकाठी टोटल 12,000 रुपये वितरित केले जातील. जे रेशनधारक शेतकरी असतील त्यांना हा लाभ वितरित केला जाईल. आणि पाचवा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना जर तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात येणार आहे. बघा, हे झाले 5 आनंदाचे निर्णय. तर या निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देतो. परंतु या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सरसकट हा लाभ घेता येणार नाही. तर 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 14 जिल्ह्यामधील या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. बघा, जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी असाल तरच तुम्हाला लाभ मिळेल. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे लाभ सुरू अजून झालेले नाही. ज्यावेळेस लाभ सुरू होतील त्यावेळेस आपण व्हिडिओ सोडणार आहोत, व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत. बघा, त्या ठिकाणी तुम्हाला या 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. परंतु रेशन कार्डवरती 9,000 रुपये, रेशन कार्डवरती 10 वस्तू, 3 गॅसचे 2,500 रुपये, शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असेल त्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन. अशा पद्धतीने 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये काही निर्णय जुने आहेत तर काही नवीन निर्णय लागू करण्यात आलेले आहे. रेशनधारक असाल तर रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करायचं.